हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना करूया मानाचा मुजरा. येथील ग्रामदेवी ग्रामदेवता यांनाही करूया आपण नतमस्तक होऊन नमस्कार. तदनंतर या ठिकाणी आई गावदेवी चरणी प्रार्थना. खेळाला सुरुवात होते. गेम ऑन. जय श्रीराम. पहिल्या चेंडूची फेकी. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडूला भिडकावून दिला जातोय. सीमा पार. चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय सर्वली टीम 10 प्लेयरने खेळते. त्याच्यासाठी त्यांना 2 रनांची या ठिकाणी पॅनल्टी कमिटीच्या माध्यमातून नव्हे तर आपल्या या 40+ कमिटीच्या माध्यमातून ती घोषित केली गेली आहे. कारण तो नियम आहे. कमी प्लेयरने जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतराल त्यावेळेस तुम्हाला पॅनलाइज केलं जात आहे आणि ती पॅनल्टी या ठिकाणी 2 रनांची या ठिकाणी राहिली आहे. या ठिकाणी अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नीलम नाईक आणि संदीप ही पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने कारेवली संघाने या हंगामामध्ये सुद्धा हाहाकार माजून ठेवलेल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपली चांगली छाप सोडत असताना पाहायला मिळते. आज पहिला सामना या ठिकाणी पाहूया. महेंद्र खराब चेंडूची हाताळणी. या ठिकाणी उत्तम प्रहार. चेंडू जात सीमा पार. येतोय दणदणीत चौकार. क्या बात आहे. अतिशय आक्रमक रूप पाहायला मिळते नीलम नाईक यांचा. सन्माननीय जयेंद्रजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी नीलम नाईक यांच्यासाठी 3 षटकार किंवा चौकार लागले तर निश्चित 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. वेलकम. या ठिकाणी गणेश पाटील यांचंही शुभ आगमन झालेलं आहे. आपले हे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहतोय अजून एक चांगला दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड येतोय चौकार. चौकारच्या मदतीने धावाला मिळतोय आकार. धावसंख्या पाहतोय 14 या अंकावरती. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी लागलेला आहे. तिसरं जर लागलं तर सन्मानित जयेंद्र पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नीलम नाईक आज क्या बात आहे. सकाळपासून ATM ओपन केला गेला आहे. तुम्ही खेळ करा, आम्ही लावतो पैसे. वेलकम गोटीराम. क्या बात आहे. यावेळेस पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. ऑन साईडला येतोय. काऊ कॉर्नरला चांगले क्षेत्ररक्षण होतंय. एकीची मागणी केली आणि पाहता पाहता दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावेने धावसंख्या पुढे सरते धापलकावरती 16 धावा. आपण पाहिलं पोगाव या टीमने आयोजित केला अग्रराज्य चषक. त्या चषकामध्ये राजनोली संघ अंतिम क्षणामध्ये पाहायला मिळाला होता त्या ठिकाणी आणि काय चांगली कामगिरी पाहायला मिळाली ते आज पाहूया. या ठिकाणी आजचा लॉट म्हटलं तर भरपूर टफ. कारण सुपर संडे आणि सुपरच्या उपर आज सर्वच मॅच आपल्याला पाहायला मिळतील. कारण पहिली मॅच ही आपण पाहतो की अतिशय चांगली. तदनंतर पाहायला मिळेल कालिका माता कालवार आणि या ठिकाणी गावदेवी राजनोली. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 16 लागली गेली. 2 रनांची या ठिकाणी पॅनल्टी ऍड करून 18 धावा धावफलकावरती. कॅल्क्युलेशन अजून झालं नव्हतं सर. ग्रामपंचायत माजी सदस्य सन्माननीय देवराजजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे सकाळच्या सत्रामध्ये. या फायनल दिवसामध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉलर नेम दादा, बॉलरचं नाव
जितू चौधरी. आम्हाला पण वाटतं आता डॉक्टर गवळी सरांकडे जायला लागेल. जितू चौधरी ओव्हर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी या ठिकाणी होतोय तयार. कालचा दिवस खऱ्या अर्थाने आयोजक टीमने गाजवला. काय फलंदाजी, काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण, सर्व काही ओके मध्ये पाहत असताना फायनल मध्ये प्रवेश मिळवला. या ठिकाणी दोन संघांमध्ये द्वंद्व युद्ध पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये चांगली कमालीची फलंदाजी या ठिकाणी नीलम नाईक यांची पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकारांची आतिषबाजी. एकंदरीत धावसंख्या आता पोहोचली गेली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये खेळ चालू असताना 20 रन्स ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. भैया संदीप यावेळेस स्ट्राईकला आहे. जितू चौधरी गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेला ड्राईव्हचा फटका हा चांगला पाहायला मिळतो. एक धाव घेतली, दुसरीची मागणी करत होते. तालमेल बसला गेला, नकार दिला आणि या ठिकाणी दोन्ही बॅटर आपल्या घरामध्ये सुखरूप पाहायला मिळत आहेत. 1 ने धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचते. याच्यानंतर कालिका माता कालभार आणि गावदेवी रांजोली ही मॅच होणार आहे. पुढे चेंडू यावेळेस मात्र बडा बॉल. क्या बात आहे. फ्लिक करण्याचा अंदाज दर्शवला होता, बट चेंडू मात्र जातोय, एष्ट्यांवरती आदलतोय आणि बोलच्या स्वरूपात जो आक्रमक मैदानाच्या आतमध्ये सादर करीत होता नीलम नाईक या ठिकाणी होते बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी कुंदन येतोय. धावसंख्येला आकार मिळाला गेला आहे तो म्हणजे 21 या अंकावरती. सुरुवात चांगली दमदार असरदार झाली. तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये या ठिकाणी नीलम नाईक यांची या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट पडली गेली आहे. कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल, परंतु कारिवली संघाचा विचार केला तर भरपूर अशी मोठी फलंदाजीची लाईन आहे. त्यातल्या त्यात चंदन एक स्फोटक फलंदाज आहे. कधीही गेम चेंज करू शकतो अशी क्षमता त्याच्याकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. यावेळेस कव्हरला खेळून काढले आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि त्याच्या या ठिकाणी पोचला गेला आहे. थोडीशी फंबलिंग झाली, मिसफिल्ड झाली. दरम्यान या ठिकाणी पाहिल्या तर 2 धावा कुठून काढल्या गेल्या आहेत. ग्राउंडचं काम चालू आहे, त्याच्यासाठी आउटफील्ड कुठे कुठे अशी खराब आहे. त्या कारणास्तव क्षेत्ररक्षणाला खूप त्याचा त्रास होतोय आणि खऱ्या अर्थाने आपल्या टीमचे बोलणे ऐकायला लागत आहेत. परंतु जो मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो त्याला माहिती आहे काय परिस्थिती आहे. यावेळेस उडवला हवेमध्ये आहे, परंतु जेलपर्यंत पोहोचले नाही. चेंडू मात्र पोहोचला जाईल का सीमा पार. यस, चेंडू जातोय सीमा पार. चौकार. आज लारा सरी वेगळ्या अंदाजमध्ये पाहायला मिळतात. क्या बात आहे. सुपर संडे. आज रविवार तर आहेच, परंतु जय पाटीलची सुद्धा पार्टी आयोजित झालेली आहे, घोषित झालेली आहे. आम्ही सर्वजण रात्री जेवलोच नाही त्यासाठी. आज दुपारचे बघू काय आहे तर, पण दुपारचे जेवायला लागेल आता. आणि आमचे आचार्य शेखर पाटील त्यांच्याकडून चांगली सोय केली जाते जेवणाची आणि ती पार्टी गुंजन धाब्यावरती आहे. स्वतः मालक आहेत, त्या कारणास्तव सोय चांगली होईल. जालिंदर पाटील पण आहेत. आता एक मुख कोणाकोणाची पार्टी खाणार. गणेश पाटील त्यांनी कालच घोषित केले, आम्ही जर फायनल मध्ये पोहोचलो तर सर्वांना पार्टी दिली जाईल आणि फायनल मारली तर मग समजा गोवा ट्रिप गुंजनवर जायचं. ठीक आहे,
घरचं ते घरचं ना शेवटी. या ठिकाणी पाहूया खेळामध्ये परिवर्तन केलं जाते. गोलंदाज या ठिकाणी कोण येईल पाहूया. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 27. चाचणी स्पर्धेपासून जो नियम लावलेला आहे संदेश पाटील, प्रत्येक टीम वेळेवरती हजर राहते. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जे 3 षटक जे आहेत ते 15 मिनिटामध्ये कंप्लीट करणं गरजेचं असतं आणि तो नियम जिथून लागला गेला आहे तिथून प्रत्येक टीम बरोबर खेळ करताना पाहायला मिळत आहेत. बरोबर 10 मिनिटामध्ये 2 ओव्हर कंप्लीट केल्या गेल्या. म्हणजेच या षटकासाठी 5 मिनिटं उरले आहेत आणि त्याच्यासाठी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रवीण येतोय ओव्हर क्रमांक 30 हाताळण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय उजवेष्टी सोडून जाते. व्हाईट बॉल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 28. प्रवीण या वेळेस कडक फटका आहे. गॅप मध्ये जाईल का? दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. अचानक फ्रेम मध्ये येतोय. चेंडूला या ठिकाणी कलेक्ट केला जातोय आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली 30 या अंकावरती. षटक क्रमांक 30 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे प्रवीणेच्या माध्यमातून. परंतु धावा भरपूर चांगल्या आहेत कारण 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला वाईट होता त्यानंतर 2. 30 धावा. पुढील चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा खेचला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भरपूर बिजी ठेवला आहे. तो क्षेत्र म्हटलं तर आवडता आहे. खास करून आपण पाहतोय की संदीपचा 1 धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 31 धावा धावफलकावरती. कालिका माता कालवार आणि गावदेवी रांजोली आपण तयार राहायचं आहे. रांजोली टीम या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत. यावेळेस पॉईंटच्या रिझनला जातोय. हवं तसं फटका खेळता आलं नाही आहे. अतिशय कडक टीम आहे. जेव्हा कारिवली म्हटलं तर या फॉर्मॅटमध्ये, कारण नेहमी कुठल्याही स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ अफलातून असतोय. एकजुटीने एकतेने आणि प्रबळतेने नेहमी खेळ करत असतोय आणि ती खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र स्क्वेअर मार आहे नो डाऊट. पंच बोलत आहेत आमच्याकडे वालन सर. समांतर हात करून अवंतर धावेची खून केली जाते. व्हाईट बॉल. एका धावेने धावसंख्या 33 या अंकावरती जाऊन पोहोचते. प्रवीण आतापर्यंत 2 व्हाईट बॉल हाताळले गेले आहेत. बॅटून तेवढं रन बनत नाहीत. 3 मध्ये 4 दिले होते. 2 व्हाईट म्हणजे 6 झाले. पुढील चेंडू आता मात्र फुल दिला आहे. फुल टोल वसूल केला जाईल. सकाळच्या 17 मधील हा पहिला ब्लास्ट सीमारेषे बाहेर षटकार. 39 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्या आहेत. क्या बात आहे. संदीप ऑन फायर. फुल अँड पॉवरफुलचा एक मोठा तगडा फटका पाहायला मिळाला. 4थ्या चेंडूवरती येतोय हा षटकार. डावाला मिळतो आकार 39 या अंकावरती. निमिलन पायगावची सर्वाधिक स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 74 धावांचं. त्याच्यामध्ये 62 धावा ज्या होत्या 15 चेंडूमध्ये नितीन गवली यांचं भरपूर कौतुक केलं गेलं. सन्मान्य महेशजी बालाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. क्वालिटी फटका पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द मॉर्निंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काय अंदाज फटक्यामध्ये पाहायला मिळाला होता. खडे खडे उत्तुंग असा फटका. सीमा पार कॅल्क्युलेट असा षटकार. वेलकम वेलकम. सन्मान्य बजरंगजी पाटील साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू यावेळेला अजून एक. हा क्लिअर करेल का? 3 मध्ये 3 या ठिकाणी पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने संदीप ऑन फायर झाले.
डावाला आकार मिळाला. धावसंख्या 6 ने पुढे सरकते धावफलकावरती. 51 ऑन बोर्ड. क्या बात है, वाह भाई वाह. या ठिकाणी प्रत्येक विकेट आणि षटकारासाठी टी शर्ट दिला जातो नानाशेठ गोंडली साहेब यांच्या माध्यमातून. परंतु ते टी शर्ट छपाई करून आमच्याकडे अजून पोहोचले नाहीत. ज्यांनी ज्यांनी जी षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक लावली असेल त्यांनी लक्षात ठेवायची. नेक्स्ट टुर्नामेंटला तुम्हाला ते टी शर्ट देण्यात येतील. यस, मनोज ठाकरे आणि संदेश पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. तुमची हॅट्रिक जी कंप्लीट झाली असेल ते तुम्हाला टी शर्ट देण्यात येईल. आणि पूर्ण हंगामासाठी खऱ्या अर्थाने ते टी शर्ट दिले जातात दरवर्षीप्रमाणे. रवींद्र, पाहूया अंदाज तो दिसेल का रवींद्र जडे यांचा. कोणाचा अंदाज आहे, परंतु अंदाज आपला चेंडूला या ठिकाणी फेकून दिला. पुन्हा एकदा सीमा पार, भीमटोला वज्रटोला, चेंडू सीमा पार गेला. सिक्सर. क्या बात आहे. षटकारांचा पाऊसच पडतोय या पहिल्या इनिंग मध्ये. पूर्णपणे अग्रेसिव्ह क्रिकेट खेळत असताना या ठिकाणी आता मात्र कुंदन ही हात धुण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्यांच्या बॅटमधून पहिल्या चौकाराला तदनंतर हा षटकार पाहायला मिळतोय. त्या अगोदर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये संदीप याने मात्र खूप षटकारांची झडी लावली होती. अजून एक चांगला कडक फटका आहे. क्षेत्ररक्षक बनल प्रेक्षक, नो डाऊट. 1 बॉल सीमा पार. अजून एक दर्जेदार येतोय चौकार. 61 धावा, 74 धावांचा आहे स्कोर आहे स्पर्धेमध्ये. रेकॉर्ड काय जास्त काळ टिकत नाही. या तोडण्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय खऱ्या अर्थाने जय बजरंग कारिवली. अंदाज आपणा जसं म्हटलं जातं आणि यांचा अंदाज तर काय वेगळाच आहे. नेहमी कुठल्या टीमवर ते हॅवी बनून खेळतायत. ज्यावेळेस प्रथम फलंदाजी असेल त्यावेळेस अधिक ताकदीने बॅटिंग केली जाते आणि गोलंदाजी असेल त्यावेळेस अचूक टप्पा लाईन साधारण करत चांगली गोलंदाजी केली जाते आणि एक चांगली टीम म्हणून गणली जाते. पुढील चेंडू या ठिकाणी अजून स्लोअरचा मारा या ठिकाणी केला होता. अतिशय वेगाने बॅट फिरवली होती, परंतु अंतिम क्षणामध्ये आपण पाहिलं तर फटका साजेसा खेळता आला नाही आहे. सिंगलने खेळ पुढे जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावरती धावा 62. 62. चोवीस धावांवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर संदीप खेळतोय. पुढील चेंडू आता मात्र बरोबर बॅट वरती घेतला. प्रॉपर टायमिंग साधला जातोय. चेंडूला करतोय हा वाईस सफर सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 4 मध्ये 4 मारलेत. क्या बात आहे. आपण पाहिलं तर प्रवीण यांच्या गोलंदाजीवर शेवटच्या 3 चेंडूंवरती 3 मोठे फटके आणि इथं मात्र येतोय स्ट्राईकला आणि आल्या आल्या मात्र चांगला स्वागत रवींद्र यांचाही केला जातोय. 68 धावा धावफलकावरती. अजून एक स्लोअरचा मारा. आता काय घडतं पाहूया. दुरून क्षेत्राशी आला जरूर, परंतु तो झेल काय कंप्लीट करता आला नाही आहे आणि इथं मात्र पाहतोय आपण ओव्हरथ्रो झाला आणि या ठिकाणी पाहतोय अजून 2 धावा कंप्लीट होत आहेत. आय थिंक कबू होता त्या ठिकाणी. झेल काही झाला नाही. रनिंग कॅच होती. ट्राय चांगला केला. भरपूर वर्षे क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतंय. 9 बॉल 32 धावांची एक बहारदार इनिंग पाहायला मिळते संदीप यांची. अजून एक तडाखा धमाका आणि या ठिकाणी आपण पाहतोय षटकार आहे. कारण झेल घेऊन मला तरी वाटतं पट्टीवरती त्यांचा पाय पडला आहे. ना प्रवीणने पण सांगितलं की षटकार आहे म्हणून, तरी चेक करा एक वेळ, काय हरकत नाही आहे.
निश्चितच जर असेल षटकार तर वेल वाया घालवण्यापेक्षा यस षटकारच आहे. सर्व कमिटी मेंबर सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि प्रवीण यांनी पण सांगितलं की हा षटकार आहे, यस षटकार आहे. झेल बरोबर पकडली होती, तोल सावरता आलं नाही. या परिणामस्वरूप आपण पाहतोय की या चेंडूवरती आला बिग हिट. धावसंख्येला मिळाला आकार, धावसंख्या पुढे सरकली 76 धावांवरती 77 धावांचं या ठिकाणी हाय स्कोर पाहायला मिळते टार्गेटचा. तर चला कालिका माता कालभार आणि गावदेवी रांदोली दोन टीमचे संघ नायक प्लीज या नाणेफेकीसाठी. तर चला या नाणेफेकीसाठी या. ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावरती सन्मान्य देवराजी पाटील साहेब आहेत. त्यांना विनंती असेल की दोन संघ नायक येतील तेव्हा आपण नाणेफेक आपल्या शुभ हस्ते केली जाईल. कालवार टीम प्लीज आपण नाणेफेक करून घेऊया. आपल्याकडे वेळ आहे. तर आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 76 धावा जमा केल्या आणि 77 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. जय हनुमान सरवली टीम समोर. पाहूया या धावा बनल्या जातील की थांबल्या जातील. या ऐकूया संदेश पाटील यांच्या आवाजाने. धन्यवाद. चला आपण आई कालिका माता कालवा टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. जे नियम आहे ते सर्वांसाठी लागूच आहेत. लेट रिपोर्ट करू नका. आपण दुसरा डाव सुरू होण्या अगोदर आपण टॉस करून घ्यायचे. आज घरच्या मैदानावर कालवा टीम इन ॲक्शनमध्ये, तर नक्कीच टॉस करण्यासाठी यायचे. VS अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम इथे ऑलरेडी इथे पोचली गेली आहे. आपण इथे सुरुवात करत आहोत. आपण दुसऱ्या डावाला इथे भरपूर मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. तब्बल 76 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि 77 धावा 70 चेंडूवर 70 धावा बनवलेल्या आहेत. क्या बात आहे. विद्यानंद जोडलेले आहेत. आपण टॉस करून घ्या. सन्माननीय संतोष पाटील आणि यतेश पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कालवा टीमचे कॅप्टन, भिवंडी ग्रामीण पोटी प्लस संघटनेचे जे नियम आहेत ते नियम सर्वांना लागू आहेत. तर आपण टॉस करून घ्या. जर मॅच समाप्तीनंतर टॉस झालं तर पॅनल्टी लागेल, लक्षात घ्या. नीलकंठ वेलकम. वेलकम विक्रम नाईक सर. आमचे तिसरे पंच देखील पोहोचलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहुण्यांच्या शुभास्ते टॉस करतोय. सन्माननीय देवराज पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचे. आपल्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर महेश पाटील आपण देखील जायचं टॉस करण्याकरिता. वेलकम अशोक भगत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण इथे टॉसला इथे सुरुवात करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. चला गणेश पाटील टीमचे कॅप्टन, आपण टॉस करून घ्या, मग चर्चा करा. कालपासून खर्च चालू आहे सध्या स्पर्धेमध्ये. या आपण पाहतो की टॉस केला जाते. इथे आपण पाहतोय की टॉस केला जात आहे आणि टॉस जिंकला गेला इथे. यस, VS अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघ नाणेफेकी जिंकून प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर इथे आपण मॅचकडे जाऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कबीर याच्यासोबत आपण पाहतोय या फलंदाज तयारीमध्ये प्रवीण.
नेहमीप्रमाणे गोलंदाज भारत पाटील गोलंदाजी करण्यासाठी टीमचे कॅप्टन फ्रंटलाईन गोलंदाज 77 धावा बनवायचे आहेत आणि म्हणजे पहिल्या चेंडूपासून अटॅक करावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर काही निर्भय करतोय, काही तो धावा येणं फार महत्त्वाचे आहेत. स्ट्रायकिंगवर प्रवीण सज्ज होत आहे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू क्लासिकल ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह केलं, चेंडू कव्हर मध्ये चाललाय. ओ थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबला गेलाय आणि नक्कीच इथे आपण पाहतोय की धावा कंप्लीट केलेल्या आहेत त्या 2 धावा. सुरुवात आणि 1 शॉट नक्की काय पंच? 1 शॉट, यस, एकच धाव म्हणजे दुष्काळात 13वा महिना. एकच धाव फलकावर लागली गेली आहे. 1 शॉटचा इशारा स्क्वेअर लेग पंच लारा सरांच्या माध्यमातून. ऑलरेडी धावा भरपूर बनवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये चेंडू थांबला गेला होता. भारत पाटील, भारत एक फेमस गोलंदाज आहे. कारवीर टीम संघाचा नेहमी प्रथम गोलंदाजी करत असतात आणि कॅप्टन देखील आहेत. नक्कीच कॅप्टन हा पद भरपूर वर्षापासून त्यांच्या जिम्मेदारी भरपूर आहे. समोर उडवलाय चेंडूला, शतरक्षक संदीप आहे फक्त बघत राहील कारण की चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. असाच उत्तर द्यावं लागेल तरच या धावा बनतील. ज्या प्रकारे सुरुवात चांगली झाली होती असं वाटत होतं की पहिला चेंडू चौकार चाललाय, मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबला आणि आता मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये घेऊन समोरच्या दिशेने हा चेंडू आपण पाहतोय षटकाराच्या रूपात. धावा झालेल्या आहेत त्या 7 धावा धावफलकावर. 7 चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. आयोजन कमिटी वारंवार नक्कीच आपण पाहतोय नक्की भरपूर मेहनत करताना पाहायला मिळत आहेत. मेहनत केल्याशिवाय देखील यशाचं फळ मिळत नाही आहे. मैदान लेवल करणं, मैदानामध्ये आउटफील्ड थोडीशी खराब होती तिला व्यवस्थित करणं आणि कालच्या दिवसामध्ये खेळणं, विदाऊट सरावाने खालचा खेळ पाहायला मिळाला. स्वीप केलाय पुन्हा एकदा. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत, गॅपमध्ये चालले चेंडू, अडवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये चेंडूला. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय मात्र थ्रो चांगला येतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावर. एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळत आहे जी हरमन सरुली संघाची आपण पाहतोय. गोलंदाज तयारीमध्ये. पुन्हा एकदा भारत राईट आर्म ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे संदीप चेंडूला फील्ड करतो. दुसरा धाव मिळणार नाहीये. एक धाव, फार महत्वाची धाव आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 धावा धावफलकावर. गोलंदाज तयारीमध्ये. पुन्हा एकदा भारत पाटील तयारीमध्ये आणि स्ट्रायकिंगवर आता कबीर आपल्याला पाहायला मिळतोय. टीम श्री कालिका माता कालवार टीमचे कॅप्टन आपण आयोजन कमिटीला संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू, ओ सुंदर असा हा स्ट्रोक. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक कुंदनने झेल सोडली आहे ना. असं प्रत्येक स्पर्धेमध्ये कुंदनच्या हातून एक झेल सुटलेलीच आहे. ती सवय बनली आहे कुंदनला. आता 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा आहे. काल वडगड संघाच्या देखील खेळाडूंनी भरपूर झेल सोडल्या. नक्कीच दिवसभरामध्ये 10 ते 12 झेल नक्कीच सुटले असतील. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले संदीप आहे सर्कलवर आणि फिल्डिंग चांगली आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय की 13 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. नाही, नक्कीच काल जी मेहनत केली त्या मेहनतीचा श्रेय गाठला गेलाय. एक ट्रॉफी लागू झाली, मात्र आम्हाला ती ट्रॉफी नाही, आम्हाला पहिली ट्रॉफी पाहिजे. कालपासून ही चर्चा वडगड गावामध्ये सध्या पाहायला मिळत आहे. आज थोड्या वेळात वडगडची
7च बनवली जाईल. दुपारचा भोजन मोठ्या संख्येने इथे अन्नदान करणारे आमचे जय जगन्नाथ पाटील यांनी कालच अनाउन्समेंट केली आहे. तयारी चालू आहे, काही हरकत नाही आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या चांगली आहे. स्वराज 13 धावा आलेल्या आहेत आणि मी म्हणे की 10 विकेट सुरक्षित आहेत. म्हणजे तो प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे. मात्र तितकाच अनुभवी गोलंदाज संदीप पाटील गोलंदाज तयारी करत आहे. सिरीज किंग मागच्या सीझनमध्ये लागोपाठ 7 सिरीज मालिकावीर पटकवल्या होत्या. तर सध्या तरी संपूर्ण भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये 40+ संघटनेमध्ये सध्या तरी 2 नंबरवर आहे संघ. मात्र टॉपला यायचं आहे इथूनच, कारण कोणगाव संघाने देखील टॉप जो होता तो तास त्यांनी पुन्हा एकदा घेतला आहे. वेलकम मनोज पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संदीप पाटील हो, मोठा फटका खेळलाय मात्र शतरक्षक तिथे तैनात आहे. चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागला इथे. जियानुमत सरोली टीम संघाला बॅटर आउट होतोय कबीर. सूरज नाईक जबरदस्त झेल आपण रिप्लेमध्ये पाहतायत. स्क्वेअर लेग डीपमध्ये अतिशय जबरदस्त ही झेल पाहायला मिळाली. कंट्रोल हुकचा फटका होता मात्र मैदानाच्या आतमध्येच सापडला गेलाय. नाही, पूर्वीचा क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट फार चांगलाच होता. आम्ही देखील भरपूर खेळलो आहे. त्या क्रिकेटसाठी आम्ही मार देखील खाल्लेला आहे. दिवसभर मग आमच्या त्या शाळेजवळ आम्ही तो क्रिकेट खेळायचो. अजय मैदानाच्या आतमध्ये टीम संकटामध्ये आली आहे. अतिशय चांगला असा वातावरण, खेळाडूंना आवडेल असा हा वातावरण आहे. आणि बाजूलाच तलाव आहे. असं वाटतं की दमन दौऱ्यावर आहोत आपण. कालवारकरांची देण आई कालिका माता कालवार क्रीडांगण. हो, स्विंग अँड मिस. जबरदस्त गोलंदाजी संदीपची पाहतोय आपण. फिरकी गोलंदाज, दोन्ही साईडला चेंडू टर्न करण्याची ताकद आहे गोलंदाजाकडे आणि चांगली सुरुवात केली आहे. विकेटने सुरुवात केली, त्यानंतर डॉट आला. अजय सज्ज होत आहे. मोठा फटका खेळलाय मात्र चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आहे. नाही, मग झोप पूर्ण झाली नसावी. कुठे प्रयत्न दिसले नाही तिथे झेल पकडण्याचे. धावसंख्या 15 धावा 15. भरपूर मोठ्या धावा बनवायचे आहेत. तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. तुम्ही इतक्या दूरून इथपर्यंत आलेले आहात. तुमच्या ग्राउंडवर देखील स्पर्धा सुरू आहे ग्रामीणची. ती स्पर्धा सोडून आपण इथे दाखल झालेले आहेत. चंदन चेंडू खाली आहे. चंदनने आतापर्यंत मी म्हणेल की एकच झेल सोडली होती मानकुलीच्या स्पर्धेमध्ये. मात्र या सीझनमध्ये काय जबरदस्त विकेट किपिंग, नंबर 1 विकेट किपिंग पाहतोय आपण या भिवंडी 40+ संघटनेच्या माध्यमातून. रणजित नवीन फलंदाज. धावा ऑलरेडी भरपूर खर्च केल्या होत्या. रवींद्र 25 धावा खर्च केल्या होत्या. प्रवीणने 24 धावा. जितू चौधरी एक मात्र गोलंदाज ज्याला विकेट मिळाला आणि 9 धावा त्याने खर्च केल्या. आणि महेंद्रनी सुरुवात करून दिली, ते 18 धावा खर्च केल्या होत्या. ही सर्व माहिती प्रत्येक सध्या ग्रामीणची आपण टी शर्ट बघतो तर प्रत्येकाची नावं टी शर्टवर आहेतच. मात्र ही देखील प्रश्न निर्माण होते. 2008 पासून संघटना सुरू झाली, मग कॉमेंटर करतायत काय, तुम्हाला नावं ध्यानात नाही का, हे आम्हाला बरेच जणांचा रिप्लाय असतो. पण मात्र एक असंही असतो की नवीन खेळाडू चाचणीला भरती केलेत ते जास्त फोकस होत नाही. अजून एक प्ले अँड मिस जोरदार अपील स्टंपिंगसाठी इथे अपील केली आहे. नक्कीच पाहूया. तडपंच चेक करतायत. अतिशय जबरदस्त गोलंदाजी संदीपची पाहतोय आपण. 2 धावा फक्त आलेल्या आहेत. 2 विकेट देखील मिळालेल्या आहेत. म्हणूनच तर मागच्या वर्षी नंबर 1 रँक करत होता आणि यावर्षी देखील नंबर 1 रँक करत आहे. साईड अँगलने दाखवलं जात आहे स्टंपिंग आहे की नाही. चंदन MS धोनीला नक्कीच मागे टाकेल अशी स्टंपिंग पाहायला मिळते चंदनजी. बॅटरी सेफ आहे. पुन्हा चेक करत आहे. एकदाच काय ते ठरवा, कारण की लाईव्ह आहे स्पर्धा. नाही, बरोबर. विक्रम नाईक कारुलीचे सर, एक मिनिट चेक करतो पुन्हा एकदा. कोणावर अन्याय होणार नाहीये, असाच क्रिकेटचा हा खेळ आहे ना. बॅटरी सेफ आहे.
चला आपण गोलंदाज संदीप पाटील टेक्निकल टीम यांचा देखील प्रयत्न होता की पुन्हा एकदा दाखवूया. त्यांनी दाखवलं. मोठा फटका खेळला ऑन साईडला. चेंडू हवेमध्ये नाही. हा एक बाकी रविवार आहे. नक्कीच बोंबील बटाटा झाला असेल. आता धाव पूर्ण केली जाते. 2 झेल सुटल्यात. भारत पाटील खुश नाहीये. तुम्ही सराव करता, तुम्ही परफेक्टली तुम्ही खेळाडू आहात. आता आमची वय जास्त झाली आहे. कदाचित आम्ही 1 ते 2 वर्ष खेळू, आराम करू. मात्र तुम्हाला पुढे खेळायचं आहे. मग तुमचा सराव असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला झेल पकडणं फार महत्त्वाचं आहे. 4 धाबा आल्या, 2 विकेट आले. धावसंख्या 17 धाबा. 12 चेंडू आणि आता 60 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं नाही आहे. मात्र गोलंदाज कोण असेल पाहूया आपण. हळूहळू सूरज तर आलेला आहे. सूरज नाईकने देखील यावर्षी नक्की चाचणी स्पर्धेपासून खेळायला सुरुवात केली आहे. आणि काय खेळ राहिलेला आहे. मानकुलीच्या रजनी स्पर्धेमध्ये नाईटमध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. आणि आता डेमध्ये आपण पाहतोय की श्री कालिका माता कालवार क्रीडांगणवर पहिल्यांदा तो गोलंदाजी करणार आहे. चाचणी स्पर्धेपासून अनेक खेळाडू प्रत्येक संघामध्ये नवीन डिवाइड झालेले आहेत आपण पाहतोय. मात्र काही खेळाडू चांगले खेळत आहेत तर काही खेळाडूंना अजून फॉर्म येणं फार महत्त्वाचं आहे. त्यांना असं वाटतं की भिवंडी ग्रामीण पोटीप्लस संघटनेचं क्रिकेट एक सोपं क्रिकेट आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. संदीप चेंडू खाली आहे. अजून एक तिसरी झेल सुटली आहे. आज कॅच पोझिशन आणि कॅचची प्रॅक्टिस सध्या चालू आहे कारोली टीम संघाची आपण पाहतोय. बाजूलाच कुंदन, त्याच्या चेहऱ्यावर स्मित्य. माझ्याकडून झालेली चुकी संदीपने केली म्हणजे दोघांना आरडाओरडा होईल. सराव थोडंसं बाजूला करा. मैदानामध्ये मॅच सुरू आहे. पुढचा चेंडू. हो, सुंदर असा हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. टीमचे कॅप्टन नक्की चांगली फिल्डिंग करताना. पुन्हा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. हळूहळू जो हार जीतचा जो अंतर आहे त्याला कमी करण्याचा प्रयत्न इथे नक्कीच करत आहेत. नक्कीच ज्या सर्व टीम संघाचं देखील तुम्हाला सांगेल की त्यांचे 6 खेळाडू या टीममध्ये खेळत नाही आहेत. दुसऱ्या संघटना जॉईन केली आहे म्हणून ही टीम थोडीशी मागे राहिली आहे. नाही तर कमालीची सुरुवात झाली होती मागच्या वर्षी देखील. हुक करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. नक्कीच आज जन्म सरुरी नव्हतीच इथे. मात्र त्यांनी ॲडजस्टमेंट केलेलं आहे आपल्याला. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून. प्रत्येकाने अशी तयारी ठेवणं फार महत्त्वाची आहे. आणि 10 खेळाडूंना घेऊन खेळले ते एक मोठी बाब आहे आपल्यासाठी. एक सिंगल धाव. असंही श्याममामा देखील, श्याममामा चौधरी ते संघटने उपाध्यक्ष आहेत. मग त्यांना हा निर्णय घेणं भाग्याचं होतं. त्यांनी आपल्या टीमला पाठवून दिलं. नक्कीच नेहमीप्रमाणे चाचणी स्पर्धा झाली की एक मोठा चषक त्यांचाच असतो सरोली इथे. सूरज नाईक चांगली गोलंदाजी. सिंगल डबल येत आहेत. विकेट सारखा चेंडूच होतात मात्र डॉट चेंडू. कालवा टीम पूर्ण तयारीमध्ये. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. यानंतर पाहायला विसरू नका आपण. VS अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे कालवा टीम संघाला. शेवटपर्यंत पंचांकडे बघत राहिले रणजित. मात्र अंपायर इज बेस्ट जज. हलकासा कटर चेंडू वाईट पट्टीच्या आतमधून चेंडू कट झाला होता असं पंचांचं म्हणणं आहे. तर षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 21 धावा धावफलकावर. आता शेवटचा षटक टाकण्याची तयारी करताना गोलंदाज आपली तयारी करत आहे. नक्कीच गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय परिवर्तन. अजून एक संदीप पाटील आलेला आहे आणि संदीप मोतीराम पाटील. काही हरकत नाही आहे.
दोन संदीप आहेत, दोन्ही सिनियर आहेत आणि तो देखील भरपूर चालाक आहे. पहिला चेंडू वाईड यॉर्कर. टीम कंप्लीट टीम आहे कारिवली टीम. मात्र कधी कधी त्यांचे देखील सूर तार बिघडत असतात. वडूनगरच्या स्पर्धेमध्ये सकाळी आले आणि सकाळीच घरी गेले. त्यांचा असं असतो की कधी सुरुवात चांगली झाली ना मग शेवटपर्यंत कोणाला ऐकत नाही. आता 77 धावांचं आव्हान, दिवसभर ते एन्जॉयमेंट करतील. आता चेंडू खाली कुंदन आणि आता चुकी करणार नाही आहे. विकेट मिळालेला आहे संदीप पाटील यांना. बॅटर आउट. टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये रवींद्र, ज्याने टॉस उडवला होता आपल्यासोबत. खेळाडू लेट आले होते, नाहीतर मुख्य कर्णधार महेंद्र पाटील आहेत. काही हरकत नाही, तुम्ही वेळेवर आले असते तर कदाचित निर्णय काहीतरी दुसरं असतं या मॅचचं. आम्ही नेहमी सांगत असतो तुम्ही वेळेवर पोचा. स्पर्धेचं आयोजन बघा, मैदानामध्ये असलेली आउटफुल बघा, हे फार महत्त्वाचं. खेळपट्टी कोणाला साथ देते. सकाळी आज फायनलचा दिवस आहे, सुपर संडे, मेगा फायनल डे. रविवार म्हटलं की सर्वांना सुट्टी आणि आता सकाळची पहिली मॅच आहे तर इतकी गर्दी झाली आहे. दुपारपर्यंत संपूर्ण ग्राउंड भरला जाईल. त्या ग्राउंडवर बसण्यासाठी देखील भरपूर चांगली व्यवस्था आहे. त्याचबरोबर बाजूला तलाव आहे. मन झालं की स्विंग करू शकता तुम्ही, पाणी आहे. संदीप पाटील गोलंदाज तयारीमध्ये. नवीन बॅटर रवींद्र सज्ज होत आहे. मोठा फटका खेळलाय. चेंडू देखील सीमा पार जाताना पाहायला मिळतोय. येतोय चौकार. भरपूर उशिरानंतर एक चौकार पाहायला मिळतोय कॅप्टनच्या माध्यमातून. संदीप पाटीलच्या आगेच एक चौकार. षटकार आला होता दुसऱ्या चेंडूवर आणि त्यानंतर आता एक चौकार आलाय. प्रयत्न करतायत फलंदाज रवींद्र. 3 चेंडू टाकायचे अजूनही. संदीप पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. हा चेंडू थांबणार नाहीये. चाललं सीमा रेखा पार. येतोय षटकार. नक्कीच ही जागा रवींद्र यांची 5व्या नाही तर 3ऱ्या क्रमांकावर आहे. येणाऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्हाला 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना पाहायला मिळते. ज्या प्रकारची सुरुवात दस का दम इथे संदीप पाटील यांना दाखवत असताना. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. लारा सरांचा नक्कीच भरपूर लक्ष असतो या मॅचवर नेहमी. हो, सुंदर असा हा ड्राईव्ह कव्हरमध्ये शतरक्षक वेगाने एक धाव इथं पूर्ण केली जाते. काल राजू पाटील वडगड संघाचे, ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये 40 धावा बनवल्या होत्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये ते असं वाटतच होतं की षटकार आहे, मात्र होत असतो कधी कधी.